नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण आवर्ती दशांश अपूर्णांक हा टॉपिक पाहत आहोत आणि आज आपल्याला आवर्ती दशांश अपूर्णांकाचं रूपांतर हे व्यवहारी अपूर्णांकात कशा पद्धतीने करायचं ते आज आपण इथे पाहणार आहोत. आता हे रूपांतर का गरजेचं आहे? कारण हे रूपांतर केल्यानंतरच आपण गुणाकार भागाकार या क्रिया अतिशय सोप्या पद्धतीने करू शकतो. तर यासाठी हे गरजेचं आहे. ठीक आहे. तर यासाठी सुरुवातीला बघा, आता या दोन प्रकार पडतात आवर्ती दशांश अपूर्णांकाचे, एक शुद्ध आणि एक मिश्र. तर अगोदर शुद्धच बघू. शुद्ध आवर्ती दशांश अपूर्णांक याचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकामध्ये म्हणजेच साध्या अपूर्णांकामध्ये कशा पद्धतीने करायचं. आता यासाठी ट्रिक बघा काय, तर तुम्हाला इथे काय करायचंय, हे जे पहिलं एक्झाम्पल पहा. आता शुद्ध मध्ये काय असणार आहे की पॉइंट नंतर लगेच जे अंक असेल किंवा अंकांचा गट असेल तो रिपीट होणारा असतो. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, जो अंक किंवा अंकांचा गट रिपीट होतोय ती जी संख्या असणार आहे ती तुम्हाला अंशात जशीच्या तशी लिहून घ्यायची आणि जेवढे अंक हे रिपीट होत असतील तेवढेच 9 हे तुम्हाला छेदामध्ये लिहायचे. तर पाय ते कसं करायचं, तर इथे सुरुवातीला बघा 0.7 7च्या डोक्यावरती 12 आहे. 7 हा अंक परत परत रिपीट होतोय, म्हणजेच याचा अर्थ काय करायचंय. आता इथे काय करणार आपण, हे 7 आपण अंशामध्ये लिहून घेणार. ज्याच्या डोक्यावरती 12 आहे ती संख्या तुम्हाला अंशात लिहून घ्यायची. 7च्या डोक्यावरती 12 आहे, 7 इथे लिहून घेतले आणि ही हा एकच अंक आहे म्हणून छेदामध्ये एकच 9 लिहायचं आहे. छेदामध्ये एकच 9. तर अशा पद्धतीने सोडवायचे. तर हे झाला व्यवहारी अपूर्णांक. शुद्ध आवर्ती दशांश अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकात झाले. ते किती मिळाले? 7/9. यानंतर 0.3 3च्या डोक्यावरती 12 आहे. मग ज्या संख्येच्या डोक्यावरती 12 आहे ती संख्या अंशात लिहून घ्या. 3 इथे लिहून घेतले. किती अंक आहेत? एकच अंकाच्या डोक्यावरती 12 आहे म्हणून एकच 9 तुम्हाला छेदामध्ये लिहायचं आहे. तर हे झालं 3/9 त्याचं व्यवहारी अपूर्णांकाचं रूप. ठीक आहे. आता 3/9 याला तुम्ही सिम्प्लिफाय सुद्धा करू शकता, म्हणजे संक्षिप्त रूप देऊ शकता. द्यायचं असेल तर द्या. 3 1 3 3 3 9. तर तुम्ही याला 1/3 सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. यानंतर बघा 0.37 आहे. 37 या संख्येवरती 12 आलेला आहे. 37 ही संख्या अंशामध्ये लिहून घेऊ. आता यामध्ये बघा अंक किती आहेत? 1 आणि 2. 2 अंकावरती 12 आलेला आहे म्हणून छेदामध्ये 2 9 लिहायचे. हा एक आणि हा एक, म्हणजे किती झाले? 99. तर याचं व्यवहारी रूप काय मिळते? व्यवहारी अपूर्णांक 37/99. ठीक आहे. आता चौथं पहा अजून. यामध्ये बघा पॉइंट नंतर 487 ही संख्या दिसते आणि सर्व 12 पूर्ण संख्येवरती ती संख्या जशीच तशी लिहून घेणार 487. आता यामध्ये बघा 3 अंक आहेत. 1 2 3 अंक आहेत. 3 अंकावरती 12 आलेला आहे म्हणून छेदामध्ये 3 9 लिहिणार आपण. 1 2 आणि 3. तर याचं उत्तर किती मिळते? 487/999. या पद्धतीने याला सोडवायचे. आता नंतरचं एक्झाम्पल पाहिजे. आता इथे बघा पॉइंट नंतर काहीतरी पॉइंटच्या अगोदरच संख्या लिहिली शून्या व्यतिरिक्त. तर याला तुम्ही जसं मी अगोदर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर बेरजेच्या स्वरूपात सुद्धा अगोदर लिहून घेऊ शकता. तसंही दाखवतो आणि शॉर्टकटही सांगतो कसं करायचं. तर याला आपण असं लिहू शकतो 3 + 0.143 आणि याच्यावरती 12 आहे. ठीक आहे. मग याला जर लिहायचं म्हटलं तर कसं लिहावं लागेल? 3 अधिक हे 3 जशी तशी, कारण पूर्ण संख्या आहे. आता याला फक्त यालाच व्यवहारीमध्ये कन्वर्ट करावं लागेल. कसं करावं लागणार आहे? ही काय संख्या 143 ती अंशामध्ये मी लिहून घेणार आहे 143. बरोबर आहे. आणि छेदामध्ये काय करणार आहे? हे 3 अंक आहेत म्हणून 3 9 छेदामध्ये घ्यावे लागणार आहे. बरोबर आहे. आणि तुम्हाला आठवत असेल जे पूर्णांकयुक्त अपूर्णांक असतात त्याला आपण असं बेरजेच्या स्वरूपात लिहू शकतो. जसं की समजा हा एक घेतलाय मी, ते
2.1/4 यालाच मी 2+1/4 सुद्धा लिहू शकतो, बरोबर आहे. आणि 2+1/4 लाच या पद्धतीने सुद्धा लिहिता येतं. मग तसंच इथे बघा, हे 3 मी तर समोर घेतो आणि हे 143/999 या पद्धतीने त्याला लिहायचं पूर्णांक युक्त अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे. तर या 2 स्टेप न करता डायरेक्ट तुम्ही ही स्टेप सुद्धा इथे करू शकता. कशी? आता इथे तर माहितीये पॉइंटच्या अगोदर शून्या व्यतिरिक्त एखादी संख्या येत असेल तर त्याला आपण असं पूर्णांक युक्त अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहू शकतो. कारण पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे जरी ते पुढे संख्या मिळत असेल तर आपण सहज लिहू शकतो. तरी ते हे 3 लिहून घेतलेत मी. आणि हे तर माहितीच आहे कसं करायचं तर 143 म्हटल्यावर 143 ते लिहून घेणार अंशामध्ये आणि 3 अंकावरती 12 आलेले आहे म्हणून 3 9 1 2 3. तर या पद्धतीने तुम्ही शॉर्टकट सुद्धा त्याचं उत्तर काढू शकता. ठीक आहे. यानंतर 6वं एक्झाम्पल पाहिजे 1.66 त्याच्यावरती 12 आलेला आहे. तर याला आता शॉर्टकटच घेऊ आपण. तर हा इथे 1 इथे लिहून घेणार आपण. ठीक आहे. आणि 66 आहे तर हे 66 अंशामध्ये येतील इथे आणि छेदामध्ये बघा हे 2 अंक आहेत. 2 अंकावरती 12 आलेले आहे म्हणून इथे 2 9 म्हणजेच किती होतील 99. 1.66/99 जर याला संक्षिप्त रूप जात असेल या संख्येला तर तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. हालाकी याला संक्षिप्त रूप जाते ते 3 ने. ठीक आहे. यानंतरच बघा 1.65 1 इथे लिहून घेणार. हे 65 इथे अंशामध्ये लिहायचे आणि छेदामध्ये ते 2 अंकावरती 12 आलेला आहे म्हणून इथे 2 9 घ्यायचे. 1.65/99. ठीक आहे. आणि एक शेवटचं एक्झाम्पल पाहता येईल. त्याला कसं लिहिता येईल 11 इथे 3 वरती 12 आहे म्हणजे एकच इथे 3 लिहून घेतले आणि एकच अंक असल्यामुळे इथे 9. इथे सहज लक्ष देते इथे संक्षिप्त रूप जाते द्यायचं असेल तर द्या. 3 1 3 3 3 9 म्हणजे याच पद्धतीने द्यावं लागेल 11.1/3. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे आपण इथे लिहू शकतो. तर हे शुद्ध आवर्ती दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकामध्ये असलेलं रूपांतर आहे. आता यानंतर आपण मिश्र आवर्तीचे रूपांतर पाहूया. ठीक आहे. आता यानंतर दुसरा प्रकार पाहूया मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर. आता अगोदरचा जो प्रकार पाहिला तो अतिशय सोपा होता. त्यामध्ये काय करतो आपण पॉइंट नंतर ज्या संख्या जे अंक होते त्याच्यावरती बार होता. ते अंक किंवा ती संख्या तुम्हाला अंशात जशी तशी लिहायची होती, बरोबर आहे. आणि जेवढ्या अंकावरती बार आलेले तेवढेच 9 तुम्हाला छेदामध्ये लिहायचे होते. बस एवढंच करायचं होतं. ठीक आहे. पण यामध्ये थोडा वेगळा प्रकार आहे. यामध्ये तो अगोदरपेक्षा थोडा अवघड वाटतोय. म्हणजे अवघड पण नाहीये, थोडा किचकट आहे. तुम्ही गोंधळ करू शकता. तर व्यवस्थित समजून घ्या. इथे बघा 0.487. आता ही जी 87 संख्या बनते याच्यावरती डोक्यावरती बार आहे. 4च्या डोक्यावर बार नाहीये. आता यामध्ये काय करणार आपण तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचंय ही जी संख्या आहे दशांश चिन्हानंतरची ती पूर्णच्या पूर्ण लिहून घ्यायची. काय करायची पूर्ण संख्या लिहून घ्यायची. तर हे बघा इथे 487 मी लिहून घेतले. ठीक आहे. यानंतर काय करायचंय या संख्येमधून इथे बघा ज्या अंकावरती बार नाहीये ते वजा करायचे. मग तो अंक असेल किंवा ती संख्या बनत असेल ते तेवढं तुम्हाला त्याच्यामधून वजा करायचंय. तर इथे बघा 4 आहे तर हे 4 याच्यामधून आपल्याला वजा करायचे. काय केलं आपण ही पूर्ण संख्या इथे लिहून घेतली आणि ज्याच्या डोक्यावरती बार नाही ती संख्या आपण इथे घेतली. ती संख्या याच्यामधून वजा करायची. बरोबर आहे. आता छेदामध्ये काय करायचंय जसं अगोदर करत होतो जेवढ्या अंकावरती बार आहे तेवढी 9 घ्यायची. तर इथे बघा 1 आणि 2 दोनच अंकावरती बार आहे म्हणून इथे 2 9 घेऊया आपण. 1 आणि 2 99. बरोबर. आणि काय करायचं जेवढ्या अंकावरती बार नसेल तेवढे शून्य तुम्हाला या संख्येवरती ठेवायचे. तर इथे बघा या अंकावरती बार नाही एकच अंक आहे तर 1 0 इथे ठेवून द्यायचं आहे. बस झालं. यांची वजाबाकी करून घ्या. 487 मधून 4 गेले इथे 483 मिळतील आणि छेदामध्ये 990. संक्षिप्त रूप जात असेल तर देऊ शकता. ठीक आहे.
तर हे झालं या संख्येचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर. काय करायचे लक्षात आहे का? सुरुवातीला ही जी संख्या आहे दशांश चिन्हानंतर ती पूर्णचे पूर्ण लिहून घ्या. त्याच्यामधून ज्या संख्येवरती बार नाही ती संख्या वजा करा आणि छेदामध्ये जेवढ्या अंकावरती बार असेल तेवढे 9 लिहा आणि जेवढ्या अंकावरती बार नाही तेवढे 0 या 9 वरती तुम्हाला ठेवायचे. बस नंतर ही वजाबाकी करून घ्या आणि तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाणार आहे. यानंतरचं बघा 2 नंबरचं. ही संख्या इथे लिहून घेऊ. 985 लिहून घेतली तिथे. यामधून इथून 9 वजा करायचे. ज्या संख्येवरती बार नाही ते काय 9 याच्यामधून वजा करायचे आणि छेदामध्ये काय करणार, जेवढ्या अंकावरती बार आहेत तेवढे 9 घ्यायचे. 1 2 दोनच अंकावरती बार आहे म्हणून इथे 99 आणि एका अंकावरती बार नाही पॉइंट नंतर बरं का, हे पॉइंट नंतरचाच विचार करायचा, अगोदरचा नाही. ते एक अंक आहे म्हणून इथे 1 0 द्यायचं. तर पहा इथे 985 मधून 9 गेलेत, हे 976 राहतील इथे आणि छेदामध्ये 990. संक्षिप्त रूप जात असेल तर द्या. ठीक आहे, अशा पद्धतीने हा व्यवहारी अपूर्णांक इथे मिळतोय. यानंतर तिसरं एक्झाम्पल पहा. इथे पॉइंट नंतर संख्या कुठली मिळते आपल्याला 87 लिहून घेतले. यामध्ये बघा 8 वरती बार नाहीये मग याच्यातून आपण 8 वजा करणार, बरोबर आहे. आणि छेदामध्ये बघा इथे एकाच अंकावरती बार आहे म्हणून एकच 9 घेणार आहे आणि एका अंकावरती बार नाही म्हणून 1 0 इथे घ्यावा लागेल. तर 87 मधून 8 गेल्यानंतर 79 असेल इथे आणि छेदामध्ये 90. यानंतर आता पाहूया चौथं एक्झाम्पल. 0.0877 वरती बार येते. तर अगोदर पूर्ण संख्या लिहून घ्यायची. आता पूर्ण संख्या काय मिळते 087 म्हणजे 087. 087 म्हणजे 87 लिहू शकता किंवा 087 लिहायचे असेल तर लिहा. ठीक आहे, शक्यतो 087 लिहा नाही तर तुम्ही परत कन्फ्युज कराल. इथे फक्त 87 लिहिले नंतर अभ्यास करायचे समजा की 87 घ्यायचे. तसं काही नाही, आपण तीनही अंक इथे घेतोय पण मग 0 अगोदर असल्यामुळे त्याला किंमत राहत नाही. ठीक आहे, याच्यामधून ज्या संख्येवरती बार नाहीये ती वजा करायची. तर याच्यामध्ये बघा 08 याच्यावरती बार नाहीये म्हणून हे वजा करणार आहे. आणि छेदामध्ये बघा इथे फक्त एकाच अंकावरती बार आहे म्हणून एकच 9 घ्यायचं आहे. आणि किती अंकावरती बार नाहीये 1 आणि 2 दोन अंकावरती म्हणून इथे 2 0 द्यायचे. 1 2. 87 मधून 8 गेले इथे 79 राहतील आणि इथे बघा हे 900. ठीक आहे, यानंतर पाचवं एक्झाम्पल. अगोदर पूर्ण संख्या लिहून घेऊ. 2954 वजा. यामध्ये बघा 54 वरती बार आहे पण 29 वरती नाहीये मग 29 याच्यामधून वजा करायची. आणि छेदामध्ये काय करणार आहे इथे 2 अंकावरती बार आलेला आहे म्हणून 2 9 घ्यायची. 1 2 आणि 2 अंकावरती बार नाहीये. ते 2 अंकावरती बार होता म्हणून 2 9 घेतले आणि 2 अंकावरती बार नाही म्हणून 2 0 घ्यायची. 1 2. इथे बघा 29 54 वजा 29 हे 29 25 होतील आणि छेदामध्ये 9900. ठीक आहे, अतिशय सोपं आहे. आता यानंतर पाहूया 6वं एक्झाम्पल. 8.132 बार. आता यामध्ये बघा काय झालेलं, हे जे एक्झाम्पल आपण पाहिले तर पॉइंटच्या अगोदर 0 आलेला होता म्हणजे हे आपण सहजरित्या कन्वर्ट करू शकलो. पण ज्यावेळेस पॉइंटच्या अगोदर 0 व्यतिरिक्त एखादी संख्या येत असेल तर त्यावेळेस तुम्हाला ही जी संख्या आहे ही बेरजेच्या स्वरूपात लिहून घ्यायची. कशी, या पद्धतीने पाहिजे. हे 8 अधिक हा जो अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांकाचा पार्ट आहे तो वेगळा लिहायचा 0.132 बार या पद्धतीने. ठीक आहे, असं आपण त्याला लिहू शकतो. हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं. आता काय करायचंय,
हा जो अपूर्णांक आहे याला व्यवहारीमध्ये कन्वर्ट करू, हा असंच राहणार, याला काहीच करता येत नाही, हा पूर्ण संख्या आहे 8. ठीक आहे, तर काय करायचं इथे बघा, 8 अधिक, आता जी प्रोसिजर याला करतोय तीच इथे अप्लाय होणार आहे. तर पाहिजे ही जी संख्या पॉइंट नंतरची ती पूर्ण लिहून घेतली 13, बरोबर आहे. नंतर काय करायचं, वजा, ज्या संख्येवरती बार नाही ती संख्या वजा करा. 1 वरती बार नाही, इथे 1 वजा मध्ये घेतली, आणि छेदामध्ये इथे बघा एकाच अंकावरती बार आलेला म्हणून एक 9, आणि एका अंकावरती बार नाही म्हणून इथे एक 0. ठीक आहे, म्हणजे कसं मिळणार इथे, 8 अधिक 13 मधून 1 गेला 12, आणि छेदामध्ये काय असेल 90. इथे संक्षिप्त रूप द्यायचं असेल तर देऊ शकता, साइन दुनी 12 द्यायचं असेल तर साइन दुनी 12, आणि 15 सक 90 होता तिथे 15 मिळतील, म्हणजे यालाच तुम्ही असं लिहू शकता 8.215 या पद्धतीने. ठीक आहे, तर हे झालं याचं व्यवहारी अपूर्णांक रूपांतर. तसं हा व्यवहारी नाहीये, हा आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक. याला जर अजून व्यवहारीमध्ये कन्वर्ट करायचं म्हटल्यावर आपल्याला या दोघांचा गुणाकार करावा लागेल. 15 × 120 होतील, बरोबर आहे. 15 × 120, आणि हे दोन 122, 122/15 हा झाला त्याचा व्यवहारी अपूर्णांक. ठीक आहे, तर हे जे अपूर्णांक आहेत हे अशा पद्धतीने व्यवहारीमध्ये कन्वर्ट करता येतील आपल्याला. ठीक आहे, आता शेवटची 2 एक्झाम्पल पाहूयात. तर पाहिजे 7 नंबरचं 7.9712. ठीक आहे, तर इथे काय करणार, याला अगोदर बेरजेच्या स्वरूपात लिहून घेऊ, 7 अधिक 0.972. ठीक आहे, यालाच कसं करता येईल आपल्याला, 7 अधिक 7 ला काहीच करता येत नाही, पूर्ण संख्या आहे, तर 0.972 ला व्यवहारीमध्ये कन्वर्ट करून घेऊ. ठीक आहे, तर यामध्ये बघा काय करता येईल आपल्याला, ही संख्या पूर्ण लिहून घ्यायची 97, याच्यामध्ये ज्या संख्येवरती बार नाही ती वजा करा 9, आणि छेदामध्ये इथे फक्त एका अंकावरती बार आहे म्हणून एकच 9 घेणार, आणि एका अंकावरती बार नाही म्हणून इथे एक 0 घेणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथे काय मिळेल आपल्याला शेवटी, 7 अधिक 97 मधून 9 गेले, इथे 88 राहतील, आणि छेदामध्ये 90. या पद्धतीने ही संख्या मिळेल, आणि यालाच आपण असं लिहू शकतो 7.88/90. म्हणजे हा मिळाला पूर्णांक युक्त अपूर्णांक. व्यवहारीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर या दोघांचा गुणाकार करा, आणि 88 त्याच्यामध्ये मिळवा, तुम्हाला व्यवहारी अपूर्णांक मिळून जाईल. ठीक आहे, यानंतर एक शेवटचं एक्झाम्पल थोडक्यात तो, याला पण बेरजेच्या स्वरूपात लिहून घ्यावं लागेल अगोदर. 4 अधिक 0.000682, आणि याच्यावरती 12 682 होती. ठीक आहे, तर यामध्ये 4 जसे तसे राहतील, 4 ला काहीच करता येणार नाही, या संख्येला व्यवहारीमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर इथे पूर्ण संख्या जर लिहिली तर ही अशी असेल 0.0682. तुम्ही 682 लिहिली तरी चालेल, काहीच हरकत नाहीये. ठीक आहे, याच्यामधून ज्या संख्येवरती बार नाही ती वजा करा, ते तर 0च आहे. छेदामध्ये इथे बघा 3 अंकावरती बार आहे म्हणून 3 9 घेणार आपण, आणि इथे 2 अंकावरती 12 नाही म्हणून 2 0 इथे घेणार आपण. तर या संख्येमधून 0 गेले म्हणजे 682 राहणार आहे, त्याला काही फरक पडणार नाहीये. आता हे 0 मी काही लिहित नाही, आणि छेदामध्ये काय असेल, सॉरी इथे 4 राहिले, 4 अधिक इथे 682, आणि छेदामध्ये 999, आणि हे 2 0. ठीक आहे, संक्षिप्त रूप जात असेल तर देऊ शकता. तर इथे बघा याला याच पद्धतीने लिहू शकतो आपण, 4.682/99900. मग याचा गुणाकार करून याची बेरीज करून याला परत व्यवहारीमध्ये आपल्याला कन्वर्ट करता येईल. तर एकंदरीत हे जे रूपांतर होतं आपण हे रूपांतर पाहिलेलं आहे. आता फक्त 2 गोष्टी बाकी आहेत. एक पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज आणि वजाबाकी, आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये गुणाकार आणि भागाकार. ठीक आहे, तर एकंदरीत अशा पद्धतीने अपूर्णांकाच्या सर्व जटिल क्रिया होऊन जातील.